RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। गुटखा माफियांनी पोहोचविली हप्त्याची मिठाई, जिल्ह्यात गुटखा बंदी नावालाच। दिवाळीच्या फटाका बाजार परिसरात सुरक्षेबाबत अनेक त्रुटी, मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मनमानी टॅक्स वसुली संदर्भात संतनगरीमध्ये नगरपालिका प्रशासक व नागरिकांमध्ये संघर्ष। खंडवा ब्रॉडगेज रेल्वे भूमी अधिग्रहण जमीन प्रकरणात कवडीमोल मोबदल्याविरुद्ध शेतकऱ्यांचा एल्गार। सोने चांदी झाले स्वस्त, दिवाळीत सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा, चांदीच्या दरातही घसरण। आता सविस्तर बातम्या। राज्य शासनाद्वारे राज्यांमध्ये तंबाखूयुक्त गुटख्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे, परंतु अकोला जिल्ह्यामध्ये सर्वत्र प्रतिबंधित गुटखा खुल्या स्वरूपात विक्री होत आहे। दिवाळीच्या दिवसांमध्ये एकही गुटखा माफियांवर कारवाई करण्यात आलेली नाही। संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिठाईचे पॅकेट पोहोचल्यामुळे त्यांनी कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। शहरात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जात आहे। दिवाळीनिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिठाईचे पॅकेट पोहोचले असून काही मिठाई लाखो रुपयांच्या घरात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। गुटखा माफियांचे रोज ट्रक आणि छोट्या गाड्या या MIDC मधून माल फेकत बाहेर पडतात। त्यांना कुणाचे संरक्षण असते असा प्रश्न आपल्याला पडला असेल। त्यांना देखील मिठाईचे पाकिट गुटखा माफियांनी पोहोचवले आहेत। राज्य शासन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असून गुटखा बंदी कागदावर असून राज्याच्या बड्या नेत्यांना हप्ता पोहोचत असल्याची बतावणी हे गुटखा माफिया करतात। त्यामुळे गुटखा बंदी नावालाच असल्याचे चित्र दिसत आहे। दिवाळीच्या तोंडावर गुटखा माफियांनी थेट मिठाईचे पिटारे नागपूर आणि दिल्लीतून आणून ते काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे। हे अधिकारी कोण आणि त्यांना मिठाईचे थेट पिटारे का पोहोचविले असा प्रश्न उपस्थित होत आहे। शहरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जात असून गुटखा माफियांनी अगदी मिठाईचे पिटारे पाठवून अधिकारी व कर्मचाऱ्यांची तोंड बंद केले। त्यामुळे इतकी गोड मिठाई खाणारे अधिकारी व कर्मचारी कोण असा प्रश्न विचारला जात आहे। शासन गुटखा बंदी आहे असं म्हणत असताना जिल्ह्यातील व शहरातील प्रत्येक पान टपरीवर सर्रास गुटखा मिळत असून अकोला हे गुटखा विक्रीचे प्रमुख केंद्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या ठिकाणी अमरावती, मध्य प्रदेश आणि इतर प्रांतातून गुटखा विक्रीसाठी येत आहे। गुटखा बंदी असताना त्यावर प्रतिबंध करणारी यंत्रणा मिठाईचे पिटारे घेण्यात गुंग असून राज्य शासनाचे देखील याकडे दुर्लक्ष असल्याची चर्चा बाजारपेठेत आहे। केवळ थातूरमातूर कारवाई करत गुटखा माफियांचे रान मोकळे सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन जोपर्यंत बडतर्फ करत नाही तोपर्यंत मिठाई खाणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वचक राहणार नाही। शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दिवाळीपूर्वी लागणारा फटाका बाजार परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक त्रुटी समोर आल्या आहेत। या प्रकारामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून महापालिका प्रशासनाद्वारे फटाका बाजार परिसरात आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। दिवाळीमध्ये अकोला शहराच्या ACC क्लब मैदानावर लागणारा फटाका बाजारामध्ये सुरक्षा दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही। दिवाळीपूर्वी लागणारा या फटाका बाजारामध्ये कधीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, परंतु तरीही या ठिकाणी महापालिका प्रशासनाद्वारे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य व्यवस्था करण्यात आली नाही। फटाक्यांच्या दुकानासमोर वाहन चालक आपली वाहने उभी करीत आहेत, त्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते। ही बाब लक्षात घेता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील व्यवस्थेचे निरीक्षण करून आवश्यक दिशानिर्देश देणे गरजेचे आहे। ACC क्लब मैदानावर जवळपास 40 ते 50 फटाक्यांची दुकाने लावण्यात आली आहेत। प्रशासनाकडून दुकान लावण्याकरिता जी जागा निर्धारित केली होती त्यामध्ये जागा सोडण्यात आली नाही, त्यामुळे ही दुकाने जवळपास एकमेकाला लागून आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाणी भरण्याकरिता या ठिकाणी काही प्लास्टिक ड्रम ठेवण्यात आले आहेत, तर काही फायर एक्सटिंग्विश उपकरणे येथे उघड्यावर ठेवण्यात आली आहेत। मनपा प्रशासनाद्वारे या ठिकाणी 24 तास फायर ब्रिगेड दल तैनात करणे गरजेचे आहे।
तर फटाका बाजारामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस कर्मचारी तैनात करणेही आवश्यक आहे। परंतु संपूर्ण फटाका बाजारामध्ये एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही। एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनाने आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मनमानी टॅक्स वसुली संदर्भात संतनगरीमध्ये नगरपालिका प्रशासक व नागरिकांमध्ये टॅक्स वसुलीवरून संघर्ष निर्माण झाला आहे। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना नगरपालिकेद्वारे टॅक्स दरामध्ये वाढ केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। राज्यामध्ये महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित असल्या कारणाने सध्या सर्वत्र प्रशासकीय मनमानी राज सुरू आहे। प्रत्येक 10 वर्षानंतर मालमत्ता करामध्ये होणारी वाढ दुप्पट करून नागरिकांना हा त्रास दिला जात आहे। त्यामुळे अनेक नगरपालिका व महानगरपालिका प्रशासकाविरुद्ध जनता असा संघर्ष पाहावयास मिळत आहे। जनतेच्या हितामध्ये कोणतेही राजकीय पक्ष संघर्ष करताना दिसत नाहीत। त्यामुळे जनतेच्या हिताकरिता काही सामाजिक कार्यकर्ता संघर्ष करताना पाहावयास मिळत आहेत। शेगाव रहिवासी शेखर नागपाल यांचा नगरपालिकेच्या मनमानी कर वसुली विरोधात न्यायालयीन संघर्ष सुरू आहे। न्यायालयामध्ये प्रक्रिया सुरू असतानाही नगरपालिका प्रशासनाद्वारे दुप्पट कर वसुलीचा निर्णय घेण्यात आलाय। या मनमानी कर वसुलीबाबत 15 ते 20 हजार नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार सुद्धा केली, अशी माहिती तक्रारकर्ता सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली। ही शेगावकरांवर लादलेली करवाढ आहे ही अन्यायकारक आहे। त्याच्या विरुद्ध आम्ही कमिशनर साहेबांकडे गेलो, कलेक्टर साहेबांकडे प्रकरण दाखल केलं आहे आणि सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। न्यायालयीन प्रकरण असताना सुद्धा प्रक्रिया कशी करू शकते, या हायकोर्टामध्ये 2017, 18 ते 21-22च्या करवाढीविरोधात संघर्ष समिती हायकोर्टात गेली होती। हायकोर्टामध्ये त्यांनी ही पूर्ण वाढीला स्थगिती देऊन पुन्हा फ्रेश करण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु त्याच्या विरुद्ध जर शेगाव नगर परिषद ही सुप्रीम कोर्टामध्ये जात आहे आणि एकीकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार फ्रेश करत आहे, हे पूर्णतः चूक आहे। मुख्याधिकाऱ्यांनी याचा शेगाव शहरांच्या नागरिकांमध्ये संभ्रम आहे, याचा खुलासा हा केला पाहिजे। आपल्या कर्तव्यापासून मुख्याधिकारी दूर जात आहे। येणाऱ्या काळामध्ये ही कायदेशीर लढाई आहे। आमच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे हे लढण्याचा प्रयत्न करून न्याय देण्याचा नागरिकांना प्रयत्न आम्ही करू। मैं नगरपालिका के कर मूल्यांकन के विरोध में मैंने उच्च न्यायालय में धाव ली थी। उस समय न्यायालय ने शेगांव नगर पालिका की जो अर्जी थी वो खारिज करते हुए मेरी अर्जी को स्वीकार किया और वहाँ मैं जीता, परंतु उसके बावजूद भी नगर पालिका ने कर आकारणी की और उस पर मैंने लोगों को आह्वान किया था कि लोगों ने अपना ऑब्जेक्शन दाखिल करना है। लोगों ने उस ऑब्जेक्शन को सहकार्य करते हुए लोगों ने सहकार्य किया और ऑब्जेक्शन दाखिल किया। मैं उन सभी का धन्यवाद देता हूं। और ये जो नगर पालिका ने जो कार्रवाई शुरू की है ये पूरी तरह अवैध है। इसके खिलाफ में मैं हाईकोर्ट में जाऊंगा और कार्रवाई करूंगा। या प्रकरणासंदर्भात आमचे प्रतिनिधींनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ऑफ कॅमेरा माहितीचे सांगितले की काही नागरिकांनी मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम केले आहे, त्याच नागरिकांकडून कर वसुली करण्यात येत आहे। स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त शेगावची नगर परिषद आणि या नगर परिषदमध्ये नेहमी ही नगर परिषद अग्रेसर असते प्रत्येक गोष्टीमध्ये। आता त्यांनी नागरिकांच्या खिशाला कात्री लावत भरमसाठ टॅक्सेशन वाढवलं असून या टॅक्सेशनच्या विरोधामध्ये अनेक लोक विरोध करत असून त्याच्याबद्दल कागदपत्रे नगर परिषदमध्ये जमा करत आहेत। काही सामाजिक संघटना ज्या आहेत त्यासुद्धा एकवटलेल्या आहेत। तर सामाजिक कार्यकर्ते शेखर नागपाल हे आजच्या 6 वर्षा अगोदर कोर्टामध्ये गेले होते आणि त्या टॅक्सेशन दरवाढीमध्ये त्यांच्याजवळ स्टेचा ऑर्डरसुद्धा आहे, परंतु शेगावची नगर परिषद जी आहे ती काहीही ऐकायला तयार नाही। काय हा दसऱ्या आणि दिवाळीचा शेगावच्या नगर परिषदचा आनंदाचा शिळा आहे? कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा। अकोला खंडवा ब्रॉडगेज लाईन करिता शासनाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्यानंतर शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु योग्य प्रमाणात शासनाद्वारे मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे। बाजारभावापेक्षा 5 पट अधिक प्रमाणात मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे।
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अकोट हिवरखेड खंडवा ब्रॉडगेज मार्गाचा महत्वाकांक्षी प्रकल्प अकोट हिवरखेड सोनाळा जामोद तुकईथड या वळण मार्गाने होणार असल्याने नागरिक आणि रेल्वे प्रवाशांमध्ये उत्साह आहे। या संदर्भात आवश्यक जमिनींचे मोजमाप झाले असून भूमी अधिग्रहणाला वेग आला आहे, परंतु सदर भूमी अधिग्रहणात शासनाकडून शेतकऱ्यांना कवडीमोल मोबदला ठरविण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून यासाठी रेल्वे भूमी अधिग्रहणग्रस्त शेतकरी एकवटले असून कवडीमोल मोबदला मान्य नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी शासनाकडे लेखी आक्षेप दाखल केले आहेत। एवढेच नव्हे तर साहेब शेतकऱ्यांच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका असा आर्तटाहो देत शेकडो शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन अन्यायकारक मोबदल्याविरोधात संघर्ष करून चालू बाजार भावानुसार 5 पट मोबदला मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा वज्र निर्धार केला। अडगाव बुद्रुक येथे बस स्टँड समोरील कॉम्प्लेक्स येथे आणि त्यानंतर हिवरखेड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेल्वे भूसंपादन नुकसान भरपाईबाबत शेतकरी जागर मंचच्या पदाधिकारी व रेल्वे भूमी अधिग्रहणग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य यांच्यासह विविध मान्यवरांनी रेल्वे भूमी अधिग्रहणग्रस्त शेतकऱ्यांना निदर्शने केले। यावेळी अकोट खंडवा रेल्वे भूसंपादनग्रस्त शेतकरी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी शेतकऱ्यांनी अन्यायग्रस्त मोबदल्याविरोधात तीव्र नारेबाजी केली। अकोट खंडवा रेल्वे प्रोजेक्टबाबत आम्ही रेल्वे भूसंपादन शेतकरी समिती स्थापन केलेली आहे आणि शेतकरी जागर मंच यांच्या संयुक्त प्रयत्नाने आम्ही हे जे भूमी अधिग्रहणमध्ये कमी रकमेचे जुन्या भावाचे जे अवॉर्ड यांनी पास केलेले आहे जुगमनमध्ये, हे नवीन जे आजचे रेडी रेकनर रेटप्रमाणे म्हणजे आजचे जे बाजारभाव आहे त्याप्रमाणे यांनी मोबदला द्यावा 5 पट, म्हणून आम्ही संघर्ष म्हणजे समिती स्थापन केली आहे। अकोट खंडवा प्रस्तावित रेल्वे लाईनचं जे जमीन अधिग्रहण चालू आहे त्याच्यामध्ये सरकार आम्हाला जुन्या दराने रेट देत आहे। आम्हाला बाजारभावाप्रमाणे आणि बाजारभावाच्या 5 पट रेट हे शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळायला पाहिजे, याच्यासाठी ही संघर्ष समिती शेवटपर्यंत काम करत आहे। दिवाळीपूर्वी सोने व चांदीच्या दरांमध्ये घसरण पाहावयास मिळत असल्यामुळे नागरिकांनी सोने चांदीचे दागिने खरेदी करून भविष्याकरिता गुंतवणूक करावी असे आवाहन शहरातील सराफा व्यावसायिकांद्वारे केले जात आहे। अकोला शहर हे सोन्याची मोठी बाजारपेठ असून जळगाव आणि मुंबई या दोन्हीमध्ये अकोला शहराचे सोने 100% विश्वसनीय असल्याची भावना सर्व ग्राहकांमध्ये आहे। शहरात आजही अशा अनेक सराफा दुकाने आहेत ज्यांची मागील 4 ते 5 पिढ्यापासून ग्राहक नियमित आहेत। आज सोने घसरल्याने खरेदीसाठी आनंदाची बातमी आहे। दिवाळी मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही खुश खबर आहे। आज 8 ऑक्टोबर रोजी बुधवारी सोने चांदी स्वस्त झाले आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे। आज सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत। आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे। दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना बाजारात ग्राहकांची लगबग पाहावयास मिळत आहे। धनत्रयोदशीच्या आधी सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर घसरताना दिसत आहेत। चांदीच्या दरातही 1000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। 1 किलो चांदीचा दर 74,500 वरून 73,500 रुपये पोहोचला आहे। त्यामुळे दिवाळीच्या उत्सवात नागरिकांना सोने चांदी खरेदीचा आनंद घेता येणार आहे। ही बाब लक्षात घेता शहरातील विविध प्रतिष्ठित सराफा दुकानांच्या संचालकांद्वारे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्या चांदीचे दागिने खरेदी करून सोने चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे। दिवाळीच्या शुभेच्छा देत खरोटे ज्वेलर्सचे संचालक यांनी सोने चांदी खरेदीचे आवाहन केले। जय भोलेनाथ। दिवाळीच्या समस्त ग्राहकांना आणि अकोलेकरांना SS खरोटे परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा। सर्वांची दिवाळी आनंदी आणि भरभराटीची जावो हीच राजेश्वर चरणी प्रार्थना। आता दिवाळी निमित्त आमच्याकडे भरपूर सारी रेंज आहे, जशी धनतेरस आणि दिवाळीला सर्वच दुकानदार ठेवतात, तो काही विषय नाही। आणि आमच्या इथे 1-2 खास लकी ड्रॉच्या तिकीट आम्ही आमच्या ग्राहकांना 30,000च्या 40,000च्या 50,000च्या खरेदीवर देत आहेत। IJSF आणि लोकमत बोंजा मागच्या टायमाला आमच्या इथून 2-3 जणांना बक्षिसं लोकमत बोंजाचे लागलेले होते, वॉशिंग मशीन, आणि त्याच्यानंतर 1-2 बक्षीस आणखी असे लागलेले होते। आता ह्याही टायमाला आणखीन कोणाचे नशीब उघडतात याच्याकडे ग्राहकांचं एक लक्ष आहे।
त्याची ग्राहकाची गर्दी चांगली आहे. पुनश्च एकवेळ सर्वांना दिवाळीच्या आणि धनतेरसच्या मनपूर्वक शुभेच्छा. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शहरातील जुने कॉटन मार्केट टिळक रोडवरील सद्गुरू ट्रेडर्स किराणा मर्चंटमध्ये माफक दरात ड्रायफ्रूट आणि सर्व प्रकारचे मसाले एकाच ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध असून दिवाळीचा हा पर्व व हिवाळ्याचे दिवस पाहता ड्रायफ्रूट खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन सद्गुरू ट्रेडर्सच्या संचालकांद्वारे करण्यात आले आहे. सध्या दिवाळीचा उत्सव हा मोठा सण साजरा होत आहे. या उत्सवामध्ये विविध मिष्ठान्नांसह इतर अनेक प्रकारचे व्यंजन तयार करण्यात येतात. तसेच हिवाळा पाहता ड्रायफ्रूटची मागणी सुद्धा या दिवसात वाढलेली असते. अशामध्ये याला लागणाऱ्या साहित्यासाठी अत्यंत विश्वसनीय आणि गेल्या 7 वर्षांपासून अकोलेकरांच्या सेवेत असलेले नाव म्हणजे सद्गुरू ट्रेडर्स किराणा मर्चंट. शहरातील जुने कॉटन मार्केट टिळक रोडवर स्थित असलेले सद्गुरू ट्रेडर्स किराणा मर्चंटमध्ये होलसेल आणि रिटेलमध्ये माफक दरात सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स उपलब्ध असून यासोबतच विविध व्यंजनांसाठी लागणारा खडा मसालाचे सर्व साहित्य आणि किराणा एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू बनवण्यासाठी अनेक परिवार उत्सुक असतात. तसेच दिवाळीमध्ये विविध मिष्ठान्न तयार केली जातात. यासाठी लागणारे ड्रायफ्रूट्स ज्यामध्ये काजू, बदाम, खारीक, खोबरा, अंजीर, अक्रोड, मनुका आदीचा समावेश असतो. हे सर्व साहित्य अगदी माफक दरात या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच विविध व्यंजनांमध्ये लागणारा मसाला जो खडा मसाला असो की साधा मसाला, सर्वच प्रकारचा मसाला या ठिकाणी उपलब्ध आहे. किराणा साहित्य या ठिकाणी होलसेल दरात सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध असल्यामुळे एक वेळा अवश्य भेट देऊन सेवेची संधी द्यावी असे आवाहन सद्गुरू ट्रेडर्स किराणा मर्चंट यांच्या वतीने करण्यात आले आहे. अकोला शहरात निर्माण होणारा बायोमेडिकल वेस्ट नष्ट करण्याऐवजी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांद्वारे बायोमेडिकल वेस्टमधून निघणारे सलाईनचा कचरा भंगार विक्रेत्यांना विक्री केला जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता संबंधित कंपनी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अकोला शहरातील शासकीय तथा खासगी रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट इंजेक्शन सलाईन बॉटल उचलून त्या नष्ट करण्याचे कंत्राट खामगाव येथील एका कंपनीला देण्यात आले असून या कंपनीमार्फत शहरातील विविध रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट उचलण्यात येते खरे, मात्र येथील सलाईन बॉटलची विक्री ही थेट भंगाराच्या दुकानात केली जात असून यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत असून बायोमेडिकल वेस्टमध्ये निघणाऱ्या सलाईन बॉटल भंगार दुकानांमध्ये 30 ते 35 रुपये किलो दराने विकल्या जात असून अकोला शहरात अनेक भंगार दुकानांमध्ये सलाईन बॉटल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे खामगाव येथील कंपनीने बायोमेडिकल वेस्ट उचलण्याचे घेतलेले कंत्राट व करीत असलेल्या कामामध्ये प्रचंड तफावत असून नियमांची ऐसी तैसी होत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यामुळे अशा कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रतनलाल प्लॉट चौकापासून ते पुढे होली क्रॉस कॉन्व्हेंट पर्यंत जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर सायंकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. संबंधित विभागाद्वारे या मार्गावर ट्रॅफिक जाम करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शहरातील रतनलाल प्लॉट चौकापासून ते पुढे होली क्रॉस स्कूलपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या दिवाळी उत्सवाचा पर्व असल्या कारणामुळे खरेदीकरिता सहपरिवार येणाऱ्या नागरिकांची गर्दी रस्त्यावर अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे.
तर या रस्त्यावर अनेक व्यावसायिक प्रतिष्ठान, कापड दुकाने, मिष्ठान्न दुकाने असल्या कारणाने खरेदी करताना नागरिकांची गर्दी होत आहे. रस्त्यावर पार्किंग व्यवस्था नसल्या कारणाने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या बाजूला जेथे जागा मिळेल तिथे आपले वाहन पार्क करून खरेदी करावी लागत आहे. तरी या परिसरात व्यवसाय करणारी व्यावसायिकही त्यांची वाहने आपल्या दुकानासमोरच नेहमी उभी करतात. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला असून या मार्गावर ट्रॅफिक जामची समस्या वाढत चालली आहे. या रस्त्यावर मोठमोठे रुग्णालये आहेत. त्या रुग्णालयामध्ये अँब्युलन्समधून येणाऱ्या रुग्णांना व अँब्युलन्स चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अस्तव्यस्त पद्धतीने रस्त्यावर वाहन उभे करणारे वाहन चालकांवर कारवाई करण्याऐवजी ट्रॅफिक पोलीस इकडे तिकडे गप्पा मारताना पाहायला मिळत आहेत. या ट्रॅफिक ज्यामुळे कधीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून रस्त्यावर मनमानी पद्धतीने वाहन पार्किंग करणाऱ्यांवर टोईंग पथकाद्वारे कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. मागील काही दिवसांपासून शासकीय सेवेमध्ये नियमित करण्याच्या मागणीकरिता कंत्राटी कर्मचाऱ्यांद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बुधवारी या कर्मचाऱ्यांच्या वतीने कोरोना काळात दरम्यान वापरात येणाऱ्या पीपीई किट घालून आंदोलन करीत शासनाचा निषेध करण्यात आला. शासनाच्या रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 25 ऑक्टोबरपासून या आंदोलनाची सुरुवात झाली असून या आंदोलनात 800 पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. विविध प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्याने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती समायोजन कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी NHM कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारी या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने पीपीई किट घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कोरोना काळामध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा दिली होती. आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणाऱ्या या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाने सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन कायम ठेवणार असल्याचा निर्धार केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. अकोला शहरातील मुख्य रहदारीच्या रतनलाल प्लॉट ते जठारपेठ चौकातील रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. अकोला महानगरपालिकेचा कारभार दिवसेंदिवस ढिसाळ होत चालला असून शहरातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या रतनलाल प्लॉट चौक ते जठारपेठ चौकातील रस्त्यावरील स्ट्रीट लाईट रात्रीच्या वेळेत बंद असल्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरील लाईट बंद असतानाही ते दुरुस्त करून सुरू करण्याची तसदी महानगरपालिका घेत नसल्यामुळे नागरिकांकडून महापालिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावर लाईटची व्यवस्था असणे गरजेचे असून रात्रीच्या वेळी पायी चालताना एखादी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. गुटखा माफियांनी पोहोचविली हप्त्याची मिठाई, जिल्ह्यात गुटखा बंदी नावालाच. दिवाळीच्या फटाका बाजार परिसरात सुरक्षेबाबत अनेक त्रुटी, मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मनमानी टॅक्स वसुली संदर्भात संतनगरीमध्ये नगरपालिका प्रशासक व नागरिकांमध्ये संघर्ष. खंडवा ब्रॉडगेज रेल्वे भूमी अधिग्रहण जमीन प्रकरणात कवडी मोल मोबदल्याविरुद्ध शेतकऱ्यांचा एल्गार. सोने चांदी झाले स्वस्त, दिवाळीत सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा, चांदीच्या दरातही घसरण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.